आणि शरीर जात आघवे, हे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा. ज्ञानेश्वरी ग्रंथातील दुसरा अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातील ज्ञानेश्वरीतला अर्थात गीतेचा हा 18वा श्लोक आणि त्या समोरील ओवी आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी या ठिकाणी निवडलेली आहे. या श्लोकाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, आत्मा हा नित्य अविनाशी अगम्य असा आहे आणि ज्या देहामध्ये हा आत्मा राहतो तो देह मात्र नाशिवंत आहे. या श्लोकाचं काही चिंतन करण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. आपल्या पानोडी गावचं वैभव आणि भूषण म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत होतो, या पंचक्रोशीसह संगमनेर तालुका आणि नगर जिल्ह्यामध्ये सर्वदूर सर्वजण ज्यांना एक आदरपूर्वक नेहमी जाणत होते, असे तुमचे आमचे सर्वांचे आदरणीय स्नेही कैलासवासी शिवाजीराव प्रतापराव थोरात साहेब आपल्यातून जाऊन त्यांना आज 10 दिवस पूर्ण झालेत. त्यांचा हा दशक्रिया विधी या ठिकाणी संपन्न होतोय. या निमित्तानं जमलेले सर्व आपले पानोडीकर ग्रामस्थ, या पंचकृषीतील ग्रामस्थ, त्याचप्रमाणे आदरणीय थोरात पाटील यांच्या परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, खरं म्हणजे आदरणीय शिवाजीराव थोरात साहेब एक अत्यंत माननीय व्यक्तिमत्व या भागामध्ये होतं. स्वतःच्या घराण्याची एक मोठी परंपरा, पण ती परंपरा सांभाळत असताना जनसामान्यांमध्ये जाणं, भेटणं, मिसळणं हे सतत ते करत होते. या भागामध्ये पुष्कळ वेळा अनेक कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून त्यांच्या आमच्या गाठी भेटी झाल्या. अगदी सर्वसामान्य कुटुंबाकडे सुद्धा ते आवर्जून हजेरी लावायचे, उपस्थित राहायचे आणि शांततेनं त्या कार्यक्रमात थांबून वेळ देऊन अशा स्वरूपानं अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्या आमच्या गाठी भेटी झाल्या. आणि म्हणून अशा या अत्यंत माननीय व्यक्तिमत्वाला आपण आज खऱ्या अर्थानं 10व्याच्या निमित्तानं ही श्रद्धांजली, आदरांजली या ठिकाणी अर्पण करीत आहोत. सरदार शिवराव भवानराव थोरात यांच्या कर्तबगारीमुळे हा भाग पूर्वीच्या काळी राजेशाही पद्धतीमध्ये जी महत्त्वाची सरदार मंडळी राजाच्या सोबतीनं काम करायची, राजघराण्यातली ही सगळी मंडळी होती आणि त्या भागाची जबाबदारी या सरदारांवर टाकली जायची की ती रयत तुम्ही सांभाळा. कोणाही दुष्ट दुर्जनाचा त्रास त्या रयतेला होता कामा नये. म्हणजे एका अर्थानं समाजाला सांभाळण्याचं काम ही सरदार मंडळी आपल्या शौर्यानं त्या ठिकाणी करत असायची. आणि म्हणून या कुटुंबानं देखील
ते काम उत्तम रीतीनं केलं आणि पुढे ती जबाबदारी, त्या कुटुंबाचा सगळा वारसा शिवाजीराव थोरात साहेब चालवत होते. त्यांच्याविषयी आपण सगळेच जण बाकीचे जाणताय. पण माणूस म्हणून आम्ही त्यांना जे पाहिलं, जे भेटलो, ती मात्र एक अलौकिक. विद्वान होते, वाचन त्यांचं फार प्रचंड होतं, विद्वान होते. मी अनेक वेळेला त्यांचं भाषणही ऐकलं. कीर्तन प्रवचनाच्या नंतर अनेक ठिकाणी कोतुळला एका पाहुण्यांच्या कार्यक्रमात ते आले होते आणि खूप विस्तृत भाषण 15-20 मिनिटाचं त्यांनी आमच्या कीर्तनानंतर तिथे केलं. अशा अनेक प्रसंग, अनेक भेटी घडल्या. तेव्हा या भागाचे खऱ्या अर्थाने एक मार्गदर्शक, आधारस्तंभ हरपला असं म्हणावं लागेल. जाण्या इतकं मोठं वयोमान नव्हतं खरं म्हणजे. अजून 15-20 वर्ष आपल्यामध्ये सहज ते राहू शकले असते आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत राहिलं असतं. पण अखेर नियतीच्या नियमापुढे काही चालत नाही. आयुष्य जे काही आपल्याला मिळालंय त्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. हा नियमच आहे. या जगामध्ये मनुष्य जीवनात मृत्यू हा अपरिहार्य मानलेला आहे. म्हणजे त्याला काही पर्याय नाही आहे. अनेक गोष्टी जीवनामध्ये घडतील किंवा न घडतील, पण मृत्यू येईल किंवा न येईल असं म्हणता येत नाही. तो निश्चित येतो. ठरल्या वेळ काळेला जगामध्ये आजवर मृत्यूला टाळण्याचेही प्रयत्न काही लोकांनी केले, पण तो टाळता आलेला नाही. हिरण्यकश्यपू सारखा महान सम्राट, त्यानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याने वरदान मागितलं की मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणाले, बाबा मी तुला अमर करू शकत नाही, कारण मलाही एक दिवस मृत्यू आहे. जुनी माणसं म्हणायची, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणजे मी स्वतःच जर अमर नाहीये, तुला अमर कसा करू शकतो. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आलेली आहे, कैसे थोरिवेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीची या मापा शीग जाहला. या ओवीचा सरळ अर्थ असा आहे की सृष्टी निर्माण करणारा जो ब्रह्मदेव आहे त्यालाही पुनरावृत्ती आहे, म्हणजे त्यालाही मृत्यून पुन्हा जन्म आहे. ब्रह्मदेव त्या हिरण्यकश्यपूला म्हणतात, मी तुला अमर करू शकत नाही. आपल्याला सर्वांनाच कथा माहिती आहे. त्यानं पर्यायी मागितलं. म्हणाले, मला दिवसा मरण नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, पशुकडूनही नको, मनुष्याकडूनही नको, शस्त्रानंही नको, अस्त्रानंही नको. आणि शेवटी नरसिंह रूपात भगवान प्रगट झाले भक्त प्रल्हादाच्या कैवार घेऊन, आणि हिरण्यकश्यपूला मृत्यूला सामोरं जावं लागलं. मृत्यूच्या बाबतीतले दाखले आहेत. मला वाटतं मृत्यूची भीती ही दुर्जन माणसाला असते, पण आपल्या आदरणीय शिवाजीराजे थोरात यासारखी जी सज्जन मंडळी आहे की ज्यांनी जीवनामध्ये सतत लोकांना सहकार्य करण्याचं काम केलं, चांगल्या कार्यात जीवन ज्यांनी व्यतीत केलं, अशा सज्जन सत्पुरुषांना कधी मृत्यूची भीती नसते. परीक्षेची भीती कोणत्या विद्यार्थ्याला असते? ज्यानं अभ्यास केला नाही, ज्यानं कुठेतरी वेळ वर्षभरातला वाया घालवलाय, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती आहे. पण ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना परीक्षेविषयी उत्सुकता असते की आता कधी एकदाच आम्ही केलेला अभ्यास तो त्या तिथे मांडतोय, लिहितोय आणि चांगले गुण आम्हाला मिळत आहेत. मला वाटतं समाजामध्ये चांगलं जीवन जगणारी आपल्यासारखी जी पुष्कळ माणसं आहे त्यामध्ये शिवाजीराजे हे अग्रणी होते. आपण जवळून अनेकांनी त्यांना पाहिलंय. राजकीय क्षेत्रात जरी ते असले तरी राजकीय क्षेत्रातही त्यांनी खूप नीतितत्व पाळून काम केलं. वाहवत गेलेले राजकारणातले अनेक लोक जसे आपण पाहिले
शिवाजीराजे यांचं काम त्यापेक्षा खूप वेगळं होतं. आणि म्हणून मृत्यूची भीती ज्याला आहे तो मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करतो. सज्जन माणसांना माहिती एक दिवस मृत्यू हा यायचाच, त्याला काय घाबरायचं. वारकरी संप्रदायातील आमचे एक स्नेही होते, ते नेहमी म्हणायचे, तेही वारले काही दिवसापूर्वी, ते नेहमी म्हणायचे की आपलं काय आता वय झालं म्हणजे वळकटी बांधून तयार. ते काय म्हणायचे, आपण आता वळकटी बांधून तयार आहोत. म्हणजे वारकरी जेव्हा वारीला जातो ना, वळकटी बांधली म्हणजे दुसरा मुक्काम. ती वळकटी हा शब्द वारकऱ्यांच्या बाबतीतला आहे. तसं ज्या माणसांनी जीवनामध्ये चांगलं काम केलं, कुटुंबाच्या प्रती आपलं कर्तव्य, समाजाच्या प्रती आपलं कर्तव्य निभावलं, धार्मिक क्षेत्राच्या प्रती आपली जी जबाबदारी तीही पार पाडली, अशी यथायोग्य जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न जी माणसं करत करत जीवन जगतात, मला वाटतं त्यांचं जीवन सार्थकी लागलं. तुका म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला. तो सुफल होतो जन्म. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. सत्कीर्तीनं जे जीवन जगलेले असतात, मग मृत्यूनंतरही त्यांची कीर्ती मागे शिल्लक राहते. महाराजांनी म्हटले, तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. ही उत्तम प्रकारची कीर्ती मागे शिल्लक केव्हा राहते, ज्या वेळेला मनुष्य आपला प्रपंच करत असताना, आपलं जीवन जगत असताना इतरांच्याही काही सुखदुःखामध्ये सतत तो सहभागी होतो. मला वाटतं जगाचा इतिहास हेच आपल्याला सांगतोय. महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहे की ज्या सज्जन लोकांना आपण आजही विसरू शकत नाही. का विसरत नाही आपण त्यांना? अनेकांच्या जयंती पुण्यतिथी आजवर साजऱ्या होत आहेत महापुरुषांच्या. त्याचं कारण ते फक्त स्वतःपुरतं जगले नाही, तर ते सर्वांसाठी जगले. त्यांनी जे काही जीवनामध्ये केलं ते सर्वांसाठी केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिवाजीराजे हे सुद्धा इतरांसाठी झटणाऱ्यांपैकी एक होते. आणि म्हणून मृत्यू अशा लोकांना मारू शकत नाही. मला वाटतं मृत्यूवर विजय मिळवणं म्हणजे काय, तर मृत्यूच्या नंतरही लोकांच्या अंतःकरणात आपण जिवंत राहणं म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणं आहे. मृत्यू तर येणारच आहे. शरीर आहे, शरीराचा तो धर्म आहे. आणि शरीराच्या धर्मानुसार, या मृत्यूलोकाच्या नियमानुसार येणं आणि जाणं हा मृत्यूलोकाचा नियम आहे. शरीराचं क्षीण होणं हा शरीराचा नियम आहे. तो नियम सर्वांनीच पाळला. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किते. यावं लागतं पुन्हा जावं लागतं, हा नियम देवानी सुद्धा पाळला. म्हणून देवाचेही अवतार झाले. कृष्ण अवतार, राम अवतार. देव आले न पुन्हा निजधामाला गेले. म्हणजे येणं आणि जाणं हा नियम देवानं पाळला, साधूंनी पाळला. मला वाटतं मृत्यू हा अपरिहार्य आहे, तो येईना का, पण मिळालेलं जीवन प्रत्येकानं कसं सत्कारणी लावलं, ही खरी मानवी जीवनातील महत्वाची सिद्धी आहे. तो ठेवा आहे. जसं आपण कोणती गोष्ट करतो तर कशाच्या तरी प्राप्तीसाठी करतो ना. शेतीमध्ये कष्ट घेतले जातात, चांगलं पीक यावं, उत्पन्न मिळावं. एखादं पुस्तक वाचलं जातं, काहीतरी ज्ञान मिळावं. एखादा कोर्स केला तो डिग्री मिळावी, त्यातून काही चांगलं व्हावं. कोणतेही प्रयत्न काहीतरी प्राप्तीसाठी आहे. तसं हे जीवन सुद्धा कशाच्या तरी प्राप्तीसाठी आहे. पण जीवनात प्राप्ती कशाची? मला वाटतं धन दौलत आणि जे काही बाकीचं बाह्य भौतिक आहे, ती जीवनातली खरी प्राप्ती नाही. कारण त्या गोष्टी काही जीवासोबत येत नाही, ते इथेच राहणार आहे. आपण नेहमी ऐकतो, धना आणि भूमो पशवश्य गोष्टे भार्याग्रहद्वारी जनस्मशाने देहशितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. धन जिथे ठेवलं तिथे राहून जाईल.
आपल्याकडे असणारी बाकीची पशुवादी संपदा ती सुद्धा तिथेच राहील. लोक स्मशानापर्यंत येतील आपल्या सोबत आणि ते सुद्धा तिथून माघारी जातील. शेवटी राहिला देह तो चितेपर्यंत बरोबर येईल आणि चितेला एकदा अग्नी लावला की तोही भस्म होऊन जाईल. तिथून पुढे जी यात्रा आहे ती एकटी या जीवाची यात्रा सुरू होते. मग जीवासोबत आलं काय? मग जीवनामध्ये मिळवायची जी मिळकत आहे ती नेमकी कोणती आहे? इथं तर सोबत काहीच नाही शेवटी. मग जीवानं मिळवण्याची जी मिळकत आहे ती मिळकत म्हणजे जीवानं केलेली सत्कर्म, पुण्य, सेवा. ही सत्कर्म, पुण्य, सेवा ही मात्र जीवाच्या सोबत, कारण कर्म सूक्ष्म रूपानं त्याच्या सोबत असतात. कर्मानुगो गच्छती. आपण चांगलं कर्म केलं असेल तेही त्या जीवाच्या सोबत जातं आणि दुष्कर्म केलं असेल तर तेही त्या जीवाच्या सोबत जातं. आणि म्हणून मनुष्यानं जीवनामध्ये जे काही आपल्याला जगण्याची संधी मिळाली, काम करण्याची संधी मिळाली, इथे चांगलं काहीतरी उत्तम करावं आणि ते सोबत आपण घेऊन जावं. याच्यासाठी हा मनुष्य देह. देवे दिला देह भजना गोमटा. पण महाराज म्हणतात घडतं उलट, तोया झाला फाटा बाधिकेचा. ज्याच्यासाठी जे मिळालंय ते आपण करूच असं नाही. बऱ्याच वेळेला असं घडतं, जी गोष्ट ज्याच्यासाठी मिळाली ती त्यासाठी न वापरता माणसं भलताच त्याचा उपयोग करतात, कारण त्या वस्तूचं महत्त्वच माहिती नसतं. एकानं ज्वारी राखायला असा गेला आणि त्या माचीवर, त्या माळ्यावर तो उभा राहिला आणि गोफणीनं दगड भिरकावू लागला. नमस्कार. पाखरांनी ज्वारी खाऊ नये, शेत राखण करायचंय म्हणून आपला तो शेतकरी त्याचं काम चाललं. गोफण होती, दगड भिरकावत होता. अनेक प्रकारची दगड त्यानं आपली गोळा करून आणलेले. पण त्या दगडांमध्ये एक परीस होता. परीस योगायोग त्याला तो सापडलेला, पण त्याला माहीतच नाही हा परीस आहे. आणि दगड भिरकावत असताना एक गोफणीतून योगायोगानं तो परीस त्यानं भिरकावला आणि शेजारच्या पाऊल वाटेनं चाललेला एक माणूस होता, नेमकं त्याच्या पाठीत येऊन तो लागला. कोणी मला दगड मारला म्हणून तोही जरा मागं वळून रागानं पाहू लागला. पण तेवढ्यात काय लागलंय पाहिलं तर खाली पाहिलं, तो जरा पारखी होता, त्याला माहिती होतं. त्यानं पाहिला असा दगड, अरे हा तर परीस आहे. अर्थात ज्यानं फेकला त्याच्याही हातात तो आला होता, ज्याला लागला त्याच्याही हातात आलाय. पण एकाला कळला, एकाला कळला नाही. बस एवढंच. कळला असता तर फेकला असता का? आणि दुसऱ्याला लागला तरी त्याच्या वेदना कमी झाल्या. तो म्हणला असे दगड 4-2 अजून लागले तरी चालतील. आता इतकं चांगलं काम होतं म्हटल्यावर माणूस थोडा त्रास घ्यायला तयारच असतो ना. माझं उदाहरण इथे संपलं. परीस हा ज्याला कळतो तो त्याचा स्वीकार करतो, ज्याला कळत नाही तो मात्र त्याचा दुरुपयोग करतो. मला वाटतं परीस खरंच आहे की नाही माहीत नाही, त्याचं वर्णन अनेक ठिकाणी आहे. पण मिळालेलं हे जीवन मात्र परीसापेक्षाही श्रेष्ठ आहे. परीस लोखंडाला लावलं की सोनं होतं. आणि या जीवनामध्ये सुद्धा मनुष्यानं केले होय याची जन्मी, अवघे विठोबाच्या नामी. आमचे गुरुवर्य पूज्य परमश्रद्धे नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की मनुष्य काय करू शकत नाही. ते म्हणायचे मनुष्य चंद्रावर गेलाय, म्हणजे मनुष्यानं ठरवलं तर तो हे करतो. मनुष्य हा संत पदवीपर्यंत गेला, मनुष्य हा देवपदापर्यंत गेला, मनुष्य हा शूरवीर म्हणूनही शोभून दिसला, मनुष्य हा अत्यंत ज्ञानी म्हणूनही जगात त्यानं त्याचं कर्तृत्व सिद्ध केलं. म्हणजे माणसांनीच आतापर्यंत जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून अत्युच्च असं दर्शन घडवलंय. म्हणजे एक विद्वान असं म्हणतोय की मनुष्यामध्ये खरंच किती क्षमता आहे ती अजूनही समोर आलेली नाही. जसजसा काळ पुढे जाईल तसतशी माणसाची क्षमता आणखी दिसत राहील आणि ती आपण पाहतो.
ज्ञानाच्या, विज्ञानाच्या, अध्यात्माच्या, कृषी, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात मनुष्याचे कर्तृत्व आपल्याला सातत्यानं दिसून येतंय. बसावं. तेव्हा मनुष्य जन्म हा अत्यंत श्रेष्ठ आपल्याला लाभलेला ठेवा आहे. परंतु या जन्मामध्ये आपण नेमकं काय करायचं आणि कशा पद्धतीनं हे जीवन उद्धरून न्यायचं हे ज्याचं त्याला खऱ्या अर्थानं ठरवावं लागेल. अन्यथा मनुष्याला हे जीवन मग वाया जाईल. कारण या जन्माचं माझं कर्तव्य काय? संसार, प्रपंच, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ह्या तर आहेतच. या जबाबदाऱ्या सोडायला कोणत्याही शास्त्रानं सांगितलं नाही. बस. परंतु मनुष्याला जसं शरीराला सुखी ठेवण्यासाठी काही भोगांची आवश्यकता आहे, सुविधेची आवश्यकता आहे, तसं अंतःकरणाला सुख प्राप्त करण्यासाठी माणसाला काही चांगल्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि ते म्हणजे ईश्वराचं चिंतन आहे, समाजाची सेवा आहे, ध्यान आहे, भजन आहे, पुण्यकर्म आहे. आतापर्यंत जगामध्ये एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की मनुष्याच्या अंतःकरणाचं समाधान हे सेवेतूनच होऊ शकतं, ते सुविधेतून होऊ शकत नाही. ययाती नावाचा राजा होऊन गेला. ययाती राजा म्हणजे कौरव पांडवांचाही पूर्वीचा वंशज. त्याचाच मुलगा कुरु होता आणि मग कुरुला तो कुरुवंश पुढं म्हटलं गेलं, असा तो संदर्भ आहे हा ययाती. त्या ययाती राजानं खूप सुंदर राज्य चालवलं, खूप काही प्रपंचातील भोग भोगले, सुविधांचा आनंद जीवनामध्ये मिळवला. पण त्याच्याकडनं एक गोष्ट मात्र राहून गेली. तुकाराम महाराजांच्या अभंगातून सांगायचं तर नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. त्यानं जे काही केलं ते फक्त प्रापंचिक केलं. सामाजिक म्हणा, धार्मिक म्हणा, सेवा कार्य म्हणा, असं काही त्याच्या हातून घडलंच नाही. आणि त्याच्यामुळे एवढं सगळं आयुष्यभर उपभोग घेऊनही तो अतृप्त होता. म्हणजे जसं पाण्यात राहून मासा तहानलेला राहावा, एवढ्या सुविधा आहेत तरी मला सुख नाही. आयुष्य संपत आलं, म्हातारपण जवळ आलं आणि त्या ययाती राजानं आपल्या मुलांना बोलावलं. म्हणाले, मुलांनो, माझी इच्छा आहे, माझं म्हातारपण तुम्ही कुणीतरी घ्या आणि तुमचं तरुणपण मला द्या. मला पुन्हा राज्य करायचं आहे, कारण मला सुखाचा अनुभवच अजून आला नाही. पैकी एक मुलगा तयार झाला, त्याचं नाव कुरु होतं. आणि त्या मुलानं वडिलांचं वृद्धत्व घेतलं आणि आपलं तरुणपण दिलं. कदाचित त्यावेळेला ते शक्य असेल कुठल्या तरी शक्तीच्या आधारानं. पुन्हा ययाती राजानं आयुष्यभर फक्त प्रपंचच केला आणि पुन्हा तो अतृप्त राहिला. आणि मग त्यानं म्हटलंय, धिक माम, माझा धिक्कार आहे. जगात अनेकांचा धिक्कार करणारी माणसं आहे, पण हा ययाती नावाचा राजा ज्यानं पहिल्यांदा स्वतःचाच धिक्कार केला. का स्वतःचा धिक्कार त्यानं केला? की मी चुकीच्या पद्धतीनं जीवन जगलो, स्वार्थातच रमलो आणि मला आता कळतंय की स्वार्थ हा कधी माणसाला सुखी करू शकत नाही. माणसाला सुख फक्त परोपकारातून मिळतं. आपल्याला माहिती आहे, आपण माझ्या पुढे आपण सगळी सज्जन मंडळी बसलेला आहात. आपण स्वतः किती जेवलो तरी तेवढं सुख मिळत नाही. पण घरी आलेले पाहुणे, अतिथी, वारकरी कुणी असो, त्यांना प्रेमानं जीव घातलं की आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. घरातील माय भगिनींना तर पाहुणे रावळे जेवले की त्यांना भूकही लागत नाही. ते म्हणतात, बरं झालं, आज चांगलं सगळं झालं. म्हणजे आपली संस्कृती आपल्याला हे सांगते की भोगात सुख नाहीये, त्यागात सुख आहे. स्वार्थात सुख नाहीये, परार्थात, परोपकारात सुख आहे. आणि हे सूत्र जीवनामध्ये ज्यांना समजतं ते अतृप्त जगत नाही, ते तृप्त मनानं जगतात. कारण जीवनभर आज आपण जसं शिवाजीराजांच्या या दशक्रियेच्या निमित्तानं इथं आहोत, हे त्यांनी सतत काही ना काही लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. अडीअडचणीमध्ये ते उभे राहिले. मी सुरुवातीला सांगून आता या ठिकाणी आदरणीय आपले
ज्येष्ठ मार्गदर्शक लहानुभऊ गुंजाळ पाटील आलेत, आदरणीय पांडुशेठ या ठिकाणी आलेत, बरीच मान्यवर मंडळी, देशमुख साहेबांचंही आगमन झालंय. तर आपण सगळेच जण त्यांना, आमचे वरपे पाटील आदी करून बरीच मंडळी पुढे बसलेली आहे. आपण जाणत होतो आणि मी सुद्धा या भागात काही वेळा कीर्तनाला आलो तर सातत्यानं कीर्तनामध्ये त्यांची हजेरी मला विशेष लक्ष वेधून घेत होती. जसं आपल्या सगळ्यांना आवडतं तसं राजेंनाही डिग्रसलाही दरवर्षी कीर्तनाला मी यायचो आणि डिग्रसच्या कीर्तनाला बाबांच्या तिथे ते नेहमी हजरच असायचे. अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांना या भागात कधी येणं झालं आणि आले की ते बसायचे, कीर्तन ऐकायचे. बसायला त्रास व्हायचा. कधी आम्ही त्यांना विनंती करायचो की साहेब आपण खुर्चीवर बसा. बऱ्याच वेळेला ते आग्रह नाकारायचे, खाली बसायचे. नंतर खुर्ची पण घ्यायला लागले. तेव्हा सतत लोकांमध्ये रमणारा हा एक सज्जन माणूस, मोठा माणूस. मी सुरुवातीला सांगितलं स्वतःच्या घराण्याची एवढी उज्ज्वल आणि श्रेष्ठ परंपरा, पण माणसाचं मोठेपण त्यातच आहे की व्यक्तिगत मोठेपण बाजूला ठेवून सर्वसामान्यांमध्ये मिसळणं, सर्वांचा होऊन राहणं. आणि हे शिवाजीराजे यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मानवी जीवनाची जी इतिकर्तव्यता मी आपल्याला सांगत होतो, ही इतिकर्तव्यता परोपकारात आहे. अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात आणि पुराण ग्रंथामध्ये दिली जातात. या जगामध्ये कीर्ती कोणाची शिल्लक आहे? ज्यांनी काहीतरी केलंय सर्वांसाठी. आजही पांडवांचा उल्लेख केला जातो, राम प्रभूचा उल्लेख केला जातो, हनुमानजींचं भजन केलं जातं. का बरं? हनुमानजी हे शक्ती संपन्न होते म्हणून नुसतं आपण त्यांची पूजा करतो का? हनुमानजींकडे बुद्धी होती, शक्ती होती, गोष्ट खरी आहे, पण ती बुद्धी आणि शक्ती कोणत्या कामासाठी वापरली हे फार महत्वाचं आहे. मला एक माणूस भेटला आणि तो म्हणाला, महाराज काय लोक चांगले नाही राहिले. म्हटलं काय झालं? ह्या लोकांना किंमतच नाही राहिली माणसांची. अहो म्हटलं एवढे का नाराज झाले? काय झालं काय तुमचं? काय वा म्हणे, लोक साधा रामराम सुद्धा मला करत नाही. त्याने आपली मनातली खंत बोलून दाखवली. म्हटलं का बरं करत नाही रामराम? काय लोकांना हल्ली माणुसकी संपली म्हणे, किंमतच नाही राहिली. काय करताय काय तुम्ही? अहो करतो म्हणजे काय, 25 एकर बागायत शेती आहे माझी. अरे वा, चांगली गोष्ट आहे. अजून काय? दोघही मुलं मोठ्या पदावर माझे गेलेले आहेत. अजून काय? गाड्या घोड्या सगळं ऐश्वर्य आहे, मुली चांगल्या घरात दिलेल्या आहेत. म्हटलं गोरगरिबांच्या कामात आपण कधी वेळ देताय का? नाही बाबा म्हटले, मला काही वेळ मिळत नाही. गावात काही धार्मिक काम होत असेल तर त्याच्यात काही सहभाग घेता का? नाही म्हटले, मला ती आवडच नाही. अन्नदान वगैरे कधी करताय का? मी त्यांना विचारलं. ते म्हणाले नाही. मग आता मला सांगा, साबरी वाढीन नल्या सरळावरी फळना आतू पोकळा. माऊली म्हणाले साबरीचं झाड जसं वाढतं पण त्याचा उपयोग काय? तसं आमचं ज्ञान, आमचं धन हे जर समाजाच्या उपयोगाला येणार नसेल तर असलेलं ते धन, ज्ञान आणि या गोष्टी त्याचा उपयोग काय? आणि म्हणून शहाणी माणसं हे आपल्या कार्यकर्तृत्वाचा आणि आपल्याजवळ असलेल्या सद्गुण, धन आदी गोष्टींचा उपयोग सर्वांसाठी कसा होईल याचा प्रयत्न सातत्याने करतात. म्हणून हनुमानजींचं जे पूजन केलं जातं मायबाप हो, ते पूजन यासाठी आहे की त्यांनी आपली शक्ती स्वार्थासाठी नाही तर परोपकारासाठी. रामाची अर्धांगिनी सीतामाईला जेव्हा रावण चोरून घेऊन गेला त्यावेळेला राम प्रभू सीतेचा शोध घेत दक्षिण दिशेला निघाले आणि किष्किंधा नगरीमध्ये सुग्रीव, हनुमंत, जामवंत आदी सर्वांची भेट रामप्रभूला झाली. आणि भेट झाल्यानंतर राम हे वनवासात असताना एक राक्षस येतो आणि एका स्त्रीला चोरून नेतो. हे बरोबर नाही, आपणही रामाला सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून वानर वेशात असलेली ही वानर सैन्य हनुमानजी, सुग्रीव यांच्यासह रामासोबत निघालं. शक्ती होती पण ती शक्ती योग्य ठिकाणी खर्च करता आली. म्हणून तरुण पिढीला आम्ही हेच सांगत असतो की
तारुण्यामध्ये आपल्याकडे उत्साह असतो, शक्ती असते, बुद्धिमत्ताही असते, काहीही करण्याची एक धमक असते. तारुण्य हे मोठं वरदान आहे. पण चांगलं काम त्या काळात जर केलं तर जीवन पुढे अत्यंत चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. तारुण्यातला उत्साह चांगल्या कामी खर्च केला पाहिजे. आणि तोच तारुण्यातला उत्साह जर का चुकीच्या दिशेनं गेला तर मला असं वाटतं त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून हनुमानजींनी मात्र रामप्रभूंच्या सोबत ते निघाले. सीतेचा शोध लावला, केली सीता शुद्धीमुळे रामायणाआधी, ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण, असं वर्णन संतांनी हनुमानजींचं केलं. किंवा हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, असे वर्णन हनुमानजींचं केलं. आणि म्हणून आजही गावागावामध्ये हनुमान मंदिरं आहेत आणि हनुमानजींचं पूजन केलं जातं. हनुमानजींचं मंदिर कशासाठी? गावचे रक्षक म्हणून आम्ही त्यांना स्वीकारलंय, कारण त्यांनी रक्षणाचं काम केलेलं आहे. देव तर सगळेच आहे, पण एखाद्या गावात दत्त मंदिर असेल किंवा नसेल, एखाद्या गावात राम मंदिर असेल किंवा नसेल, एखाद्या गावात कृष्ण मंदिर असेल किंवा नसेल, बाकीचे कोणती दैवत असतील किंवा नसतील, पण हनुमान मंदिर नाही असं गाव आपल्याकडे एकही नाही. त्याचं कारण रक्षणासाठी योगदान दिलं आणि म्हणून जगानं त्यांना स्वीकारलं की नाही तुम्ही रक्षक आहात, आणि जग त्यांची पूजा करू लागलं. आता दुसऱ्या बाजूला त्याच वेळी प्रचंड शक्ती रावणाकडेही होती, कदाचित हनुमानजींपेक्षा अधिक होती असंही आपण म्हणू. पण रावणाचं मात्र दहन केलं जातं. केवढी शक्ती होती रावणाकडे? रावणाची शक्ती आणि सामर्थ्य असं होतं की देव त्यानं आपल्या धाकात आणि बंदिवासात ठेवले होते. ही रावणाची शक्ती आहे. जे नवग्रह आपण त्यांना खूप महत्व देतो आणि त्या ग्रहांचे परिणाम सुद्धा कधी कधी जीवनामध्ये आपण अनुभवतो, पण त्या ग्रहांची पायरी करणारा हा रावण आहे की नवही ग्रह आणि त्यांची पायरी करून तो सिंहासनावर बसायचा. अगदी सर्व राहू केतू शनी सह असं म्हणतात की नारदांनी सल्ला दिला होता, रावण महाराज तुम्ही ग्रहांची पायरी केली पण पाठीवर पाय देऊन जाता हे तुमच्यासारख्या शूराला शोभत नाही, तुम्ही छातीवर पाय देऊन गेलं पाहिजे. आणि याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या मुखातून ऐकलेलं हे मी ते आपल्याला सांगतो. नारदांच्या सल्ल्यानं रावणानं काय केलं, ग्रह जे पालथे घातले होते त्यांना सोयीचं केलं बस, आणि पाठीवर पाय देऊन जाणारा रावण आता छातीवर पाय देऊन जाऊ लागला. पाठीवर पाय दिल्यामुळे शनीची दृष्टी त्याच्यावर पडत नव्हती, पण आता सोयीचं केलं तेव्हा शनीची दृष्टी पडली. आणि शनीची दृष्टी पडल्यावर मग तिथून पुढे शनी महाराजांनी आपलं महात्म्य दाखवायला सुरू केलं असं महाराज सांगायचे. कारण अनेक असतील, पण रावणाचं पतन झालं, लंकेचं राज्यही गेलं. त्याचप्रमाणे रावणालाही मरावं लागलं. आणि दुर्भाग्य त्याचं असं आहे, तो एकदा मेला नाही, दरवर्षी लोक त्याला मारतायत. काय भांडण आहे का व्यक्तिगत कोणाचं रावणाबरोबर, पण तरी सुद्धा विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी त्याचा प्रतिकात्मक पुतळा तयार केला जातो आणि तो पेटवून दिला जातो. रावण दहन कार्यक्रम आपल्या भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये चालत आलेला. हे दहन म्हणजे दुष्ट विचारांचं दहन आहे, महिलेवर अन्याय करणाराचं दहन आहे, दैवी शक्तीला विरोध करणाराचं दहन आहे, वाईट कृतीचं दहन आहे, वाईट विचारांचं दहन आहे. आणि म्हणून आपल्याकडे वाईट कितीही शक्ती संपन्न असलं तरी ते स्वीकारलं जात नाही आणि चांगल्याचा मात्र स्वीकार केला जातो. म्हणून जीवनामध्ये असलेली शक्ती, बुद्धी, सामर्थ्य, संपत्ती ही आपण कोणत्या पद्धतीनं वापरतो याला महत्त्व आहे. मला एका तरुणानं प्रश्न विचारला की महाराज आम्ही परमार्थ कसा करावा? पूर्वीच्या काळात इतकी निवांत स्थिती आज नाही आहे. अनेक आपली मुलं आपण पाहतो, मुलं मुली मोठमोठ्या पदावर काम करतायत, नोकरी आहे म्हणजे जबाबदारी आहे. पारायणाला 8 दिवस ते आपल्यासारखं बसू शकत नाही.
15 दिवस 3 आठवडे दिंडीला पायी जायचं म्हटलं शक्य आहे का प्रत्येकाला? आहे तेव्हा ते विचारतात की पूर्वीच्या काळी आमच्या वाडवडिलांनी असा परमार्थ केलेला आहे, मग आम्ही आता कसा करायचा? मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही जिथे कुठे काम करताय, जी काही जबाबदारी तुमची आहे, ती जबाबदारी पार पाडत असताना त्या कामाचे हेतू चांगले ठेवा. तुमच्याकडे जे काही आहे त्याचा सदुपयोग करा. जर तुमची बुद्धिमत्ता चांगली असेल त्याचा सदुपयोग करा. तुमच्याकडे चांगलं पद असेल तर त्या पदाच्या माध्यमातून काही चांगलं काम करण्यास सदुपयोग करा. म्हणजे तुमच्याकडे असलेली बुद्धी, शक्ती, संपत्ती याचा सदुपयोग करणे म्हणजेच आजचा परमार्थ आहे. वेगळा परमार्थ काही. आणि गीतेनं सांगितलं, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिम लभते नरः. आपापलं कर्तव्य कर्म जर नीटपणे आपण सांभाळलं, पार पाडलं, तर ते कर्तव्यच आपला मोक्ष ठरतं. अर्जुनाला गीता त्यासाठीच सांगितली होती. अर्जुन म्हणत होता की मी वनात जाईल, मी भिक्षा मागेल, पण मला युद्ध नको, कारण आप्तस्वकीयांना मारणं हे मला कुठेही रुचत नाही, पटत नाही. शेवटी भगवान त्याला म्हणाले, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. त्याला कर्तव्य समजावून सांगितलं आणि कर्तव्य आरूढ होऊन अर्जुनानं आपलं कर्तव्य बजावलं. मला असं वाटतं आज आदरणीय बसासाहेब शिवाजीराजे थोरात आपल्यामध्ये नाहीत, पण ते त्यांचं कर्तव्य पार पाडून खऱ्या अर्थानं अनंताच्या प्रवासाला गेलेले आहेत. नक्कीच आपल्या सर्वांना जे जे त्यांना भेटले, बोलले, सहवासात आले, त्यांना सदैव त्यांची आठवण येत राहील अशा स्वरूपाचं ते व्यक्तिमत्व होतं. कुटुंबीय मंडळी नक्कीच त्यांचा वारसा आणि विचार पुढे चालवतील हाही विश्वास आपल्या मनात आहे. भगवत चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांना सद्गती लाभावी. त्यांचे आशीर्वाद या परिवाराच्या, परिसराच्या पाठीशी नेहमी राहावेत आणि त्यांच्या ध्येय धोरणाप्रमाणे, त्यांच्या विचाराप्रमाणे एक धीरोदात्त माणूस, एक विचारवंत माणूस, एक माणसातला आपण काही श्रेष्ठ माणूस म्हणतो असं एक चांगलं जीवन ते जगले. आणि म्हणून त्यांना चिरशांती लाभावी एवढीच प्रार्थना या निमित्तानं करतो. ही सेवा आटोपती घेतो. सर्व मान्यवर इथे उपस्थित झालेत. आदरणीय रणजित देशमुख साहेब असतील, लहानभाऊ असतील आणि सर्वच मान्यवर. या पद्धतीनं मी त्यांना अत्यंत अंतःकरणपूर्वक आदरांजली अर्पण करतो. दहाव्यामध्ये एक गोष्ट आपल्याला सांभाळावी लागते की त्यांच्या काही आठवणींनाही उजाळा द्यायचा असतो. म्हणून इथे आता तालुक्यातील आणि परिसरातील एवढी मान्यवर मंडळी आली तर संयोजकांच्या सूचनेचा सन्मानही मी करतो. पण त्या सूचनेसह आलेल्या मान्यवरांचं मनोगत, मग खूप उशीर झाला की धावपळ होते माणसांनाही, मग ते जास्त वेळ होत चालला की त्यापेक्षा आदरणीय आपली नेते मंडळी येतातच आहे, पण तोपर्यंत 10-20 मिनिट ही श्रद्धांजली या ठिकाणी सुरू होईल आणि मान्यवरांचेही 2 शब्द आपल्याला सर्वांना त्या निमित्तानं ऐकायला मिळतील. आपणा सर्वांना पुन्हा आपणा सर्वांच्या वतीनं राजांना ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अर्थात बाबा गेल्या 10 दिवसापूर्वी त्यांनी आपल्यातून निरोप घेतला आणि त्यांना अखेरची तिलांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण दुःखित अंतःकरणाने या ठिकाणी उपस्थित राहिलात. या दशक्रिया विधीच्या निमित्तानं एक गंगागिरी महाराजांची सुरू झालेली संत परंपरा, त्या परंपरेमध्ये त्याचबरोबर ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या सहवासामध्ये अध्यात्माचे धडे गिरवलेले एक तेजोमय मूर्ती हरिभक्तपरायण उद्धवगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून
त्यांनी आपणास जे प्रबोधन केले, मी महाराजांना या ठिकाणी नमन करतो, शतशः धन्यवाद देतो. या ठिकाणी आदरणीय बाबांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं 1968 मध्ये आमच्या पानोडीतील गावकऱ्यांनी स्वर्गीय शिवाजीराव थोरात अर्थात बाबा यांच्या खांद्यावर गावाची धुरा दिली आणि अवघ्या 20 वर्षापासून त्यांनी स्वतःला या समाजसेवेमध्ये वाहून घेतलं. बाबांनी ज्यावेळेला या समाजसेवेमध्ये राजकारणामध्ये कामाला सुरुवात केली, प्रथमतः या गावच्या प्राकृतिक भौगोलिक रचनेचा अभ्यास केला आणि या गावातील शेतकरी, या गावातील कष्टकरी सुखी झाला पाहिजे, ही बाबांची भूमिका. आणि म्हणूनच बाबांनी या ठिकाणी पाणी अडवा ही मोठी चळवळ सुरू केली. खऱ्या अर्थानं या गावचे ते जलपुरुष म्हणावे लागतील, कारण या गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या डोंगराच्या माथ्यापासून तर उत्तरेला असणाऱ्या शिबलापूरच्या हद्दीपर्यंत एका बंधाऱ्याचा पाण्याचा शेवट जिथे होतो तिथे नवीन बंधारा जन्म घेतो. अशा पद्धतीची बंधाऱ्यांची शृंखला निर्माण करणारे बाबा, ज्या पद्धतीने आपण एक एक माणूस जोडतो अशा पद्धतीने एक एक बंधारा या ठिकाणी निर्माण होत गेला आणि खऱ्या अर्थानं हा शेतकरी आणि कष्टकरी वर्ग सुखी करण्याचं काम बाबांनी केलं. पण हे करत असतानाच या गावामध्ये आदिवासी बांधव आहेत, दलित बांधव आहेत आणि या सर्वांच्या एक एक अडचणींना मात करत बाबांनी वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी उभ्या केल्या. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पतसंस्था असेल, EDCC बँकेची शाखा असेल, त्याचबरोबर या माझ्या आदिवासी बांधवांची मुलं शिकली पाहिजे, गावकऱ्यांची मुलं शिकली पाहिजे आणि म्हणून स्वर्गीय शिवाजीरावांनी या ठिकाणी सरदार शिवराव भवानराव थोरात माध्यमिक विद्यालयाची सुरुवात केली. या ठिकाणी आरोग्य अबाधित राहावं म्हणून आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि या ग्रामस्थांना रोजीरोटीचा प्रश्न सुटावा म्हणून या ठिकाणी दूध संस्था उभी केली. परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवरती मात करण्यासाठी जनावरांसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती केली. आणि म्हणूनच मी बाबांच्या बाबतीत म्हटलो होतो की बाबा, आज सर्व काही असल्याची आम्हाला जाणीव आहे, परंतु तुम्ही आमच्यात नसल्याची उणीव मात्र आम्हाला भासते आहे. आणि म्हणून बाबांच्या जाण्यानं त्यांच्या पश्चात असणारी त्यांची 5 भावंड, त्यात सर्वात मोठे असणारे आदरणीय प्राध्यापक, निवृत्त प्राध्यापक माननीय भवानराव दादा, त्यानंतर स्वर्गीय शिवाजीराव अर्थात बाबा, ॲडव्होकेट सदाशिवराव, ॲडव्होकेट शंकरराव आणि भगवंतराव, असा हा त्यांचा परिवार. खऱ्या अर्थानं या परिवारातून बाबांचं वेगळेपण बाबांनी या ठिकाणी आपल्या कार्याच्या माध्यमातून सिद्ध केलं. आणि म्हणूनच सहकार महर्षी स्वर्गीय दादा अर्थात भाऊसाहेब थोरात यांच्या सहकारामध्ये एक जडणघडणीमधील महत्त्वाचा चेहरा म्हणून बाबांनी नावलौकिक मिळवला. बाबांच्या कार्याची पावती म्हणून बाबांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी सहकार महर्षी स्वर्गीय दादांनी दिली. आणि मात्र बाबांनी देखील प्रामाणिकपणाच्या जोरावर आपली सिद्धता त्या ठिकाणी निर्माण केली. स्वर्गीय दादांच्या पश्चात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी देखील बाबांवरती त्याच पद्धतीची जबाबदारी दिली. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना अगदी शेवटपर्यंत वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी राहत असताना मात्र शेतकी संघावरती दीर्घकाळ त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. आणि हे पद सांभाळत असताना मात्र बाबांनी हा संघ एक राज्यातला महत्त्वाचा संघ म्हणून या संघाची ओळख माननीय नामदार थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली केली. असे हे बाबा तालुक्यातल्या संस्थांचे पदाधिकारी असताना देखील गावाकडे मात्र कधी पाठ फिरवलीच नाही. आणि म्हणून बाबांच्या पश्चात खऱ्या अर्थानं बाबांना जी अखेरची आदरांजली देण्याचं काम
नामदार थोरात साहेबांच्या माध्यमातून झालंय, परंतु आज बाबा ते पाहण्यासाठी नाही आहेत. स्वर्गीय शिवाजीराव थोरात अर्थात बाबा यांना 3 मुलं. विनायकराव या गावचे माजी उपसरपंच, त्यानंतर इंद्रजित पाटील हे ॲडव्होकेट आहेत आणि शेवटचे चिरंजीव विक्रमराजे थोरात विद्यमान उपसरपंच पानोडीचे आहे. परंतु त्यांना कालच कधी असं म्हटलं जातं की कभी खुशी कभी गम, एका बाजूला दुःख आहे तर दुसऱ्या बाजूला एक आनंदाची वार्ता म्हणून बाबांनी स्वर्गीय शिवाजीराव थोरात यांचे शेवटचे चिरंजीव विक्रमराजे थोरात यांची माननीय नामदार थोरात साहेबांनी राजहंस सहकारी दूध संघ या संघावरती संचालकपदी नियुक्ती केली आणि म्हणून ही खऱ्या अर्थानं बाबांना एक अप्रत्यक्ष रूपाने नामदार साहेबांनी दिलेली एक आदरांजली आहे. अशा पद्धतीनं बाबांच्या कार्याची पावती ही निश्चित मिळत राहिली आणि बाबांच्या पश्चात त्यांची मुलं देखील अतिशय संयमी आहेत, हुशार आहेत, माणसं जोडणारी आहेत, संघटक आहेत आणि म्हणून बाबांचं कार्य पुढे निश्चितपणानं चालू राहील, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. मी या गावचा प्रथम नागरिक या नात्यानं प्रथमतः आमचे मार्गदर्शक स्वर्गीय शिवाजीराव थोरात अर्थात बाबा यांना आपण उपस्थित सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. त्यानंतर या ठिकाणी बरीचशी मान्यवर मंडळी बाबांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये मी प्रथमतः माननीय गणपतराव सांगळे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बाबांना आदरांजली व्यक्त करायची आहे. स्वर्गीय पुढील एका कीर्तनाला जायचं असल्यामुळे नियोजितच तो कार्यक्रम होता, 1 महिन्यापूर्वी घेतलेला, आणि म्हणून पुढे जाण्याची आपल्या सर्वांकडे अनुमती मागतो, परवानगी मागतो. कारण 10 ते 12 अशी कीर्तन सेवा आहे शिल्लेगाव तालुका राहुरी या ठिकाणी. तर आपण सर्वांनी परवानगी द्यावी एवढी विनंती. धन्यवाद. शिवाजीराव थोरात यांना प्रथम त्यांच्या स्मृतीस वंदन करतो. आत्ताच या गावचे सरपंच यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा जीवनक्रम आपल्याला सांगितला. नगर जिल्ह्यामध्ये सुपरिचित असलेले संगमनेर तालुक्याचे ज्येष्ठ पुढारी, संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागाचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव थोरात यांच्या दसकरेच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहोत. अंत्यविधीच्या वेळेससुद्धा त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना अनेक आठवणींचे उजाळा आपण त्या ठिकाणी दिला. मी या विभागाच्या वतीने माझ्या गावातील सर्व संस्था, ग्रामस्थ, माझं कुटुंब, मी व्यक्तिगत राजे शिवाजी यांना श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय. त्यानंतर व्हाईस चेअरमन शेतकी संघ यांना मी विनंती करतो. शोकाकुल सर्व बंधू आणि भगिनी, संगमनेर तालुक्यातील एक ज्येष्ठ धुरंधर व्यक्तिमत्व की ज्यांचा तालुक्यातील सगळ्या विकासामध्ये फार मोठा सहभाग आणि जी मार्गदर्शक कार्यकर्त्यांची तालुक्यामध्ये टीम आहे, स्वर्गीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करणारी, तिचे ते प्रमुख. सहकारातलं काम करत असताना गेल्या 5 वर्षापासून मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी दिली आणि बाबांचा स्वभाव जवळून मी पाहिला की अत्यंत चिकित्सकपणानं सगळ्या गोष्टीचा परामर्श त्यांनी घ्यायचा आणि प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करायचं आणि एकदम त्यागी स्वभाव त्यांचा. आयुष्यभर इथून संगमनेर 30 किलोमीटर आहे, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये त्या सेवेचं सहकारी संस्थेचं काम करताना या ठिकाणून ते मोटरसायकलवर यायचे आणि अत्यंत
त्यागवृत्तीनं त्या संघाची सेवा, बाकीच्या संस्थांची सेवा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केली. मी सहकारी म्हणून काम करत असताना खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं. गावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये त्यांचं ज्या वेळेला ती धडपड मी पाहायचो, सतत त्यांच्याबरोबर काही ना काही कागदपत्र असायचे, कुठले ना कुठले प्रस्ताव, आणि समाजाच्या कामाचं वेळ त्यांच्या आयुष्यामध्ये कायम असलेलं मी पाहिलं. हे करत असताना माणसं त्या संस्थेवर किती प्रेम करतात आणि ती संस्था कायमच मोठी कशी झाली पाहिजे असा विचार त्यांच्यामधून मला दिसला. संघाचा मोठा आर्थिक व्यवहार आहे. नवे उपक्रम त्यांच्या डोक्यातून कायम असायचे. दरम्यानच्या काळात आता नवीनच पेट्रोल पंप दुसरा सुरू केला. तिसऱ्या पंपाचं नियोजन त्यांच्या डोक्यात होतं. आणि असं सारखं संस्था मोठी झाली पाहिजे, उभारली पाहिजे, अशा पद्धतीचे प्रयत्न त्यांनी केले. त्यांचं उदाहरण सांगायला गेलं तर एकदम त्याग. तुम्हाला सांगतो, संघातले पेपर जर घरी वाचायला आले तर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती रद्दीसुद्धा तिथं घेऊन पुन्हा तिथं जमा करायचे. एवढा मोठा त्याग त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला. आणि खूप मोठं असं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांमधून गेलं. सहकार क्षेत्रात काम करणार आणि सगळ्या क्षेत्रात काम करणार. आपण सर्वजण त्या निमित्तानं दुःखी झालेलो आहोत. परंतु काळाच्या पुढं चालत नाही. आजाराच्या बाबत प्रयत्नसुद्धा खूप केले, खूप झाले, परंतु दुर्दैवानं त्यांचं 10 दिवसापूर्वी जाणं झालं. मी माझ्या गावातील सर्व सहकारी संस्था ज्या असतील किंवा सर्व संस्थांच्या वतीनं, शेतकी संघाच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं, त्याचप्रमाणे सर्व अधिकारी आणि सहकारी या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी बाबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. माझे 2 शब्द थांबव. यानंतर बाबांचे सहकारी माननीय लहानभाऊ पाटील गुंजाळ, माजी संचालक संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना, यांना विनंती करतो. खालीवर करते. आज या ठिकाणी माझे लहानपणचे परम मित्र शिवाजीराव थोरात यांना अखेरची तिलांजली देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी. जन्म म्हटलं की मृत्यू आढळ आहे, पण मृत्यू हा परमेश्वरानं कधी येणार आहे कोणाला कळू दिलेलं नाही. शिवाजीरावचा माझा संबंध हा 1970 सालापासून मैत्रीचा संबंध. ते राजकारणात नव्हते, मी नव्हतो. ते बाबांबरोबर संगमनेरला आले की जानकीराम काजळ यांच्या तिथं बाबांची बैठक आणि माझं येणं जाणं तिथं, आणि त्यावेळी शिवाजीराव बरोबर असायचे. तेव्हापासून आमचं मैत्रीचं नातं आणि शेवटपर्यंत टिकलं. पुढे राजकारणामध्ये, गावच्या विकासामध्ये पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु वेळ कमी आहे, सर्वांना बोलायचे. शिवाजीरावनं मी 84 साली संगमनेर साखर कारखान्याला अर्ज भरले, दोघांनी बी. निवडणूक अतिशय अवघड होती, गटवाईज होती, आणि आम्ही दोघांनी अर्ज भरल्यामुळं माझी उमेदवारी निश्चित होती. पण शेवटी शिवाजीरावची उमेदवारी द्यायची का नाही या मनस्थितीमध्ये गटवाईज असल्यामुळं मला तो शब्द चांगला आठवतोय. दादानी मला बोलून घेतलं. मला म्हणे, तुमचे मित्र शिवाजीराव त्यांनी अर्ज भरला आहे. म्हणलं हो. तुम्ही एक करा, त्यांना माघार घ्यायला सांगा, त्यांना आपण कारखान्याचं संचालक करू. आणि मग मी शिवाजीरावला सांगितलं, असं असं आहे, तुमच्या गटात निवडणूक अवघड आहे तुमच्या दृष्टीनं. दादानी असं असं सांगितलं. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. त्यांनी काढून घेतला आणि त्यानंतर निवडणूक झाली. मला व्हाईस चेअरमन केलं आणि शिवाजीरावला दादानी कारखान्यामध्ये कॉप करून घेतलं. आणि तेव्हापासून ते घनिष्ठ संबंध आमचे राजकारणात आले, सहकारात आले. खूप विषय सांगण्यासारखे आहेत, परंतु विश्वास ज्याला म्हणतो, असा एक विश्वासू सहकारी भाऊसाहेबांचा त्या काळातला आमची टीमच फार मोठी होती. म्हणून त्यावेळेस तेव्हापासून शिवाजीराव हे तालुक्याच्या संस्थांमध्ये
पुढे भाऊसाहेबांनी हेरलं. बाळासाहेब पाटील थकले होते. भोरसाहेबांनी अतिशय चांगला उत्कृष्ट संघ चालवला होता, बाळासाहेब पाटलांनी सांभाळला होता. परंतु आता कोणाची निवड करायची, तर भाऊसाहेबांनी एकच सांगितलं की हे फक्त शिवाजीराव सांभाळू शकतात, कारण अभ्यास व्यक्तिमत्व आहे, अतिशय शांत स्वभाव आहे. आणि तेव्हापासून मला वाटतं 20 वर्षे झाले असतील संपतराव. 20 वर्षापासून शिवाजीराव संघाचे चेअरमन राहिले, शेवटपर्यंत राहिले. परंतु अतिशय अवघड आजारातून त्यांना जावं लागलं. 4 महिने ते मृत्यूशी झुंज देत होते, आपल्याला सर्वांना माहीत आहे. खूप परिवारानं प्रयत्न केला, मुलांनी केला, भावानी केला, परंतु दुर्दैवी मृत्यू हा कोणालाही चुकत नाही. म्हणून अशा दृष्टीने शिवाजीरावला जावं लागलं. शिवाजीराव गेल्यानं त्यांच्या कुटुंबावर, गावावर आणि आम्हा सर्वच मित्रमंडळीवर फार मोठा आघात झालेला आहे. या आघातातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं आम्हाला द्यावी, अशी मी माझ्या गावच्या वतीनं परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. माझी 2 शब्द संपवतो. यानंतर पांडुरंग पाटील घोले, माजी संचालक, संगमनेर सहकारी साखर कारखाना, यांना विनंती करतो. या परिसरातील एक जाणतं आणि ज्या परिवाराला एक वेगळा आदर्श आहे, त्या परिवारातील एक जे सदस्य आमचे मित्र शिवाजीराव थोरात यांच्या दसक्रिया विधीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. उद्धव महाराजांनी उद्बोधकाचं प्रवचन या ठिकाणी केलं आहे. त्याचप्रमाणे निस्वार्थी जीवन, एका उच्चभ्रू कुटुंबात जन्म घेऊन माणूस ज्यावेळेस सर्वसामान्याच्या दुःखामध्ये, झोपडीपर्यंतच्या प्रेमामध्ये पडतो, तो खऱ्या अर्थानं समाजसेवक माणूस बनतो. शिवाजीरावांनी आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या परिवारात जरी जन्म घेतला असला, ज्या परिवाराला परंपरा जरी मोठी असेल, तरीही सामान्यांच्या दुःखामध्ये सामील होण्याचं आयुष्यभर काम केलं. ते करत करत संस्था सांभाळत असताना त्या संस्थेचा मी देणेकरी आहे, घेणेकरी नाही, अशा उक्तीप्रमाणे आपलं आयुष्यमान पुढे नेलं. परंतु नियतीच्या मनात वेगळं असल्यामुळं जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात मृत्यू हा अटळ आहे, ह्या उक्तीप्रमाणे त्यांचं जाणं झालं आहे. त्यांच्या जाण्यानं परिवाराला, परिसराला, तालुक्याला जे दुःख झालं आहे, त्या दुःखामध्ये मी, माझा परिवार, आमच्या पश्चिम पट्ट्यातील सर्व शेतकरी मंडळी सामील आहोत. मी त्यांना माझ्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर खऱ्या अर्थानं ज्याची अपेक्षा बाबा नेहमी करत होते, निळवंडे पाटाचं पाणी केव्हा पानोडी आणि या परिसराला मिळेल, या निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष माननीय नानासाहेब शेळके पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करायची. आज या ठिकाणी शिवाजीराजे थोरात यांच्या दसक्रियाविधीच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत. शिवाजीराजे थोरात यांचा परिचय खरं तर आमच्या निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या माध्यमातून आला आणि आम्हाला राजांचा स्वभाव समजून घेण्याच्या अगोदर ते नामदार थोरात साहेबांवर अतिशय प्रेम करणारं व्यक्तिमत्व आम्हाला जाणवलं. परंतु ते जेवढं थोरात साहेबांवर प्रेम करत होते, तेवढंच प्रेम ते निळवंडे पाटपाणी कृती समितीवर करत होते, याची जाणीव आम्हाला झाली. मित्रहो, हे समितीचं काम करत असताना अनेक माणसं आम्हाला भेटली.
परंतु शिवाजीराजे थोरातांसारखी माणसं तुरळक भेटली. सामाजिक व्यक्तिमत्व, आपण समाजाचे कोणीतरी लागतोय, या भूमीचं कोणीतरी काहीतरी ऋण आपल्यावरती आहे असं समजून घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपले शिवाजीराजे थोरात, अशी आम्हाला जवळून जाणीव झाली. म्हणून मी या ठिकाणी असं नमूद करतो की तुम्ही आम्ही सर्वजण त्यांच्या ऋणात आहोत. कारण त्यांचं जे स्वप्न होतं का निळवंड्याचं पाणी ह्या काळ्या आईच्या मस्तकावर टाकल्याशिवाय शांत बसायचं नाही, अशी त्यांची एक आमच्या पाठीवर थाप असायची. ह्या भागात फिरत असताना नेहमी त्यांची ऊर्जा आम्हाला मिळायची. आणि नेहमीच ज्या वेळेला आम्ही इकडे यायचो ह्या परिसरामध्ये, ह्या उजव्या कॅनलवर ज्यावेळेस फिरायचो त्यावेळेस ते आमचे तहानभूक विचारायचे, जेवणं केलेत का, तुम्हाला काही मदत हवी आहे का. अशी विचारणारी माणसं ज्या वेळेला आम्हाला भेटली त्याच वेळेला आपण हे काम करू शकलो मित्र हो. म्हणून या शिवाजीराजे थोरातांचा ह्या निळवंड्याचं पाणी आणण्यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा ठरून गेला. परंतु परमेश्वरानं त्यांना 1 वर्षाचं आयुष्य खरोखर पाहिजे होतं. कारण आपण त्यांच्या ऋणात आहोत आणि ते ऋण जर फेडायचं असेल आणि त्यांना खरी जर श्रद्धांजली व्हायची असेल तर उद्या ज्यावेळेस निळवंड्याचं पाणी ह्या भूमीच्या मस्तकावर पडेल त्याच वेळेला खरी श्रद्धांजली ठरेल असं मी या ठिकाणी सांगतो. आणि आमच्या शेळके कुटुंबाच्या वतीनं, आमच्या आडगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि निळवंडे पाटपाणी कृती समिती नगर नाशिक यांच्या वतीनं आणि आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय लोखंडे साहेब यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पंचायत समितीचे उपसभापती माननीय नवनाथ भाऊ आरगडे. दुःखद अंधकारानं परमादरणीय शिवाजीराव थोरात साहेब यांना अखेरची तिलांजली देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. अमृत उद्योग समूह स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आदरणीय शिवाजीराव दादा आणि आमचा स्नेह गेल्या अनेक वर्षापासून, पण खऱ्या अर्थानं त्या व्यक्तिमत्वाची ओळख आम्हाला ज्यावेळेस पंचायत समितीमध्ये काम करताना आली, दादांचा फोन असायचा. छोट्या मोठ्या गोर गरीब दीन दलित जनतेचे कामं दादा अत्यंत मनापासून सांगत असत. त्यांच्या आवाजामध्ये एक दरारा होता, एक आदर आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कायम आदर राहिला. गावातील सामान्य जनता असेल, तालुक्यातील सामान्य जनता असेल, गोर गरीब असेल, या सर्वांसाठी दादांनी खूप मोठं काम आयुष्यभर केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना पुरोगामी विचारांचा एक मोठा पगडा दादांच्या मनावर कायम राहिलेला आहे. सर्वसमावेशकताचा, सर्व धर्मभावाचा हा जो पगडा आहे, वैचारिक बैठक दादांची अत्यंत मोठी अशी वैचारिक बैठक होती. दादांच्या जीवनामध्ये दादांनी कधी बडेजाव मारला नाही. सामान्य माणसासाठी शेवटपर्यंत, जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी काम केलं. वर्षभर त्यांची मृत्यूची धुंद चालू होती. त्यांच्या परिवारानं आणि स्वतः आमदार बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालून त्यांना वाचवण्याचा खूप काही प्रयत्न केला. परंतु दादांचं काही अंशी अवेळी जाणं झालेलं आहे. त्यांच्या जाण्यानं आमचे मित्र विक्रम असतील, विनायक असतील, इंद्रजित असतील, या सर्वांवर आणि या पानोडी गावावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे. ही शोककळा केवळ पानोडी गावावरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यावर आहे. तालुक्यातील अनेक नवीन कार्यकर्त्यांचा एक आधारवड, एक मार्गदर्शक, एक समर्पक आणि सार्थकी जीवन जगलेले दादा आपल्यातून गेलेले आहे. मी आपणा सर्वांच्या वतीनं, आरगडे परिवार, संगमनेर पंचायत समितीतील माझे सर्व सहकारी सदस्य, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे नेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. यानंतर बाळासाहेब धुमाळ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय बाबांना आदरांजली व्यक्त करायची आहे. त्यानंतर बापूसाहेब देशमुख साहेब. खरं तर आपण सर्वांनी अंत्यविधीपासून नामदार साहेबांचं, तांबे साहेबांचं, सगळ्यांनी शिवाजीरावची जीवनगाथा
सांगितली, आपण त्यांचे सगळेजण सहकारी होतात. मी असं त्यांच्याविषयी वेगळं सांगायचं काय, हा तसा तर प्रश्न नाही, सांगायला पुष्कळ काय आहे त्यांचं. तर मी फक्त आज एवढंच म्हणेल की ह्या विभागाचं एक विकासाचं स्वप्न पाहिलेलं व्यक्तिमत्व, एक ध्येयवादी माणूस, सामान्य लोकांमध्ये सामान्यांचा सामान्य राहिलेला माणूस. खरं तर आज आपल्यातून 10 दिवसापूर्वी गेले. माझे त्यांचे तर तसे नातेसंबंध आहेच, पण त्याहीपेक्षा आज सुमारे 50 वर्षापासून त्यांचे माझे मैत्रीचे संबंध होते. तर आमच्या सुखदुःखात त्यांच्या सुखदुःखात नेहमी जाणं येणं असायचं. राजे संगमनेरला गेले, मी घरी असेल तर आवर्जून यायचे, आम्ही बसायचो. त्याच्यातून त्यांची एक विचाराची बैठक माझ्या लक्षात आली. आदरणीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा माझा तसा लहान मुलांना माहिती आहे 40-50 वर्षापासूनचा माझा त्यांचा खूप जवळून संबंध आला. मी राजकारणात सक्रिय राहिलो नाही, अनेक कौटुंबिक काही समस्या असतील वगैरे वगैरे, परंतु मला सगळ्यांचा संबंध माझा या सहकार्यांचा आला, जवळून आला. भाऊसाहेबांवर खऱ्या अर्थानं त्यांनी प्रेमही केलं, त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली कामही केलं. पण अलीकडच्या काळात मी त्यांचे 1-2 सगळ्यांनी सगळं सांगितले, सांगायला खरं तर बाकी त्यांनी ठेवलंच नाही तुम्ही सगळ्यांनी. अलीकडच्या काळात 1-2 उदाहरणं मी त्यांची जवळून पाहिली. एकदा असेच माझ्याकडे आले आणि 2 मिनटं थांबले. मी म्हणलं, राजे थांबा, चहा सांगतो का, जेवून जाता? नाही नाही म्हणले, जेवण बिवण नको, पण पाणी द्या आता फक्त, मला घाई आहे. म्हणलं का हो? म्हणले काय नाही, ते थोडंसं का आमचं पाईपलाईनचं काम आहे. म्हणलं आता तुमची कोणती पाईपलाईन? तर ते सह्याद्रीचं इंटरनॅशनल स्कूल इथं उभं राहून राहिले आणि त्याला पाण्याचं काहीतरी पाईपलाईन करायची होती. आणि हे जरा आता काही शेतकऱ्यांच्या समस्या असतात, कोणाची काय अडचणी असतात, म्हणून मग ते थोडं थांबतं काम, काय होतं. तर म्हणले मला गेलं पाहिजे, काहीतरी त्या समस्या उभ्या राहिल्यात, मला सकाळीच फोन होता, तर मला अर्जंट जायचं आहे. म्हणलं राजा तुमची कायम तगमग अहो, स्वतःच्याही कामाची दुसऱ्यांच्याही कामाची. मी थोडं वेगळ्या अंगाने त्यांच्याशी बोललो. तर मला म्हटले ते जर उभं राहिलं तर अजून काही त्याच्यात सोडून प्रोजेक्ट उभे राहतील आणि आमच्या या भागाच्या विकासाला त्याची एक हातभार लागेल, भर पडेल, आमच्या तरुणांना काम मिळेल, शिक्षणाचं काही काम होईल. अशी सतत तळमळ. आणि या त्यांच्या मुलांनी शेवटच्या याच्यामध्ये 6 महिने अत्यंत कठोर असं दवाखान्याचं काम, म्हणजे अगदी संगमनेर असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, घोटी असेल, तर ते मुंबई घोटीचं नामदारांनी लक्ष घालून त्यांचं पुढचं केलं. पण यांना जेवढं शक्य होतं तेवढं त्यांनी केलं. पण शेवटी ते आले, घोटीवरून इथं आले. मी प्रत्येक ठिकाणी जायचो. अवस्था तर मला वाईट वाटली त्यांची, का घरी येतील का नाही, परंतु ते घरी आले. आणि घरी आल्यानंतर मी यायचो, 4-5 दिवसांनी भेटायला यायचो. तर अगदी नंतर 15 दिवसानंतर माणूस बऱ्यापैकी बोलायला लागला, चालायला लागला. आणि मला वाटलं आता, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच वाटलं का आता चांगलं प्रगती होती यांच्या तब्येतीमध्ये आणि निश्चितपणानं ते बरे होतील, अशी सगळ्यांचीच खात्री झाली. परंतु एकदा त्यांना घरा कोणी नव्हतं, त्यांच्याबरोबर त्यांचा त्या गाडीचा ड्रायव्हर असायचा, त्यांच्याबरोबरच असायचा. त्याला म्हटलं, अरे बाबा नाथा चाल गाड्या, म्हणले ते कॅनॉल माझे पायाचे राहिलेत. मला आहे ना म्हणले, ते लई जुनं स्वप्न होतं का ह्या भागामध्ये पाणी यावं. आणि अशा याच्यामध्ये ते त्याला घेऊन बरेचसे त्या पाटाच्या कडेनं गाडीमध्ये फिरले. आता ते कच्चे रस्ते आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आदळ आपट थोडी झाली. काही जुन्या सहकाऱ्यांना त्या बाजूच्या भेटले सगळ्यांना. आणि येता येता त्यांना ते त्रास जाणवला, चांगला त्रास जाणवला. घरी आले त्यांना उतरता येईना, असं वाकडे झाले, एकदमच झोक जायला लागले. ते दोघांनी धरून कसे बसे आणले. आणि त्या दिवसापासून बाकी ते काही उठले नाही. सांगायची गोष्ट अशी आहे का माणूस सतत ह्या भागाचा विचार करायचा, शेवटच्या श्वासापर्यंत त्या माणसाला तोच ध्यास होता. आता कृती समितीच्या एका
व्यक्तीनं सांगितलं की बाबा आमची विचारपूस करायची वगैरे, पाट पाण्याचं जे काम चालू होतं पाटाचं, आणि अजून 1 वर्ष ते राहायला पाहिजे होते. तर खरं तर बाकीच्या संस्थांचे जर तुम्ही अनुभव सांगितला, सगळ्या नामदार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सगळ्या संस्था, त्यांनी शेतकी संघ मी आज बोर साहेब असल्यापासून पाहायचो, त्यांनी तर व्यवस्थित 1-2 पण मध्ये थोडा ब्रेक लागल्यासारखं झालं. तर तुम्हाला आम्हालाही माहिती आहे शेतकी संघ काय मध्ये एवढा फार काही सुस्थितीत नव्हता, पण तसे शिवाजीराव आले तिथे आणि आज राज्यातल्या एका उत्तम शेतकी संघापैकी आपला शेतकी संघ निर्माण केला. मार्गदर्शन नेहमी थोरात फॅमिलीचं त्यांना राहिलं, परंतु एकनिष्ठता काय असावी आणि विश्वासार्हता काय असावी हे त्या व्यक्तीकडून खरंच पाहायला भेटलं. आणि अतिशय सामान्य माणसात म्हणजे खरं सांगू, शिवाजीरावांनी, आता ते घराणं आपण सांगितले फार मोठं घराणं होतं, पण शिवाजीरावांनी कधी संपत्ती कमवता आली नाही त्यांना, फार मोठं काही असं त्यांना काही करता आलं नाही. परंतु जेव्हा मी अंत्यविधीपासून तर हे सगळे प्रेम करणारी आजूबाजूच्या गावातले तुम्ही आम्ही सगळे सहकारी पाहुणे हे जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झाले, तर मग माणूस मोठा कशावरून ठरवायचा, तर खरं त्याच्या अंत्यविधीला जी लोक येतात त्याच्यावर त्याची श्रीमंती ठरते असं म्हणतात. आणि मला वाटतं त्याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना अंत्यविधीत आणि या दशक्रियाविधीमध्ये निश्चितपणाने आला. तेव्हा एक खरंच मोठं व्यक्तिमत्व असं म्हणू, खूप मोठी त्यांनी ही माणसांची संपत्ती मिळवली आणि जोडली आयुष्यभर. ती व्यक्ती आज 10 दिवसापूर्वी आपल्यातून गेली. मला तर व्यक्तिशः अतिशय दुःख आहे, कारण त्यांचे माझे 50 वर्षापासूनचे मैत्रीचे संबंध, नातेसंबंध आता तर आणखीन घनिष्ठ नातं झालं माझं, कायमचं जाणं येणं. तर मला व्यक्तिगत तर त्यांच्या कुटुंबाच्या खालोखाल मलाही दुःख आहे, तुम्हाला आम्हालाही दुःख आहे. परंतु त्याहीपेक्षा ह्या विभागाचं एक प्रगतीचं स्वप्न पाहिलेलं ध्यासपर्व आज आपल्यातून निघून गेलंय. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या गावाच्या वतीने, माझ्या गगनगिरी महाराज विद्यालयाच्या वतीने आणि सर्व संस्थांच्या वतीने त्यांना मनापासून एक आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. परमेश्वर त्यांच्या मृतात्म्यास, परमपूज्य गगनगिरी महाराज माझे गुरु आहेत, त्यांचंही सतत असायचं हे माझ्याबरोबर अनेक वेळा आले. या सगळ्यांच्या त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो आणि त्यांची आठवण तुमच्या आमच्या मनात चिरकाल राहू, एवढं बोलतो आणि थांबतो. यानंतर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर माननीय शंकरराव पाटील खिमनर. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गेल्या 10 दिवसापूर्वी आदरणीय शिवाजीराव दादा यांचं अल्पशा अशा आजारानं दुःखद निधन झालं. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी सर्व उपस्थितांच्या वतीनं, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो. यानंतर खऱ्या अर्थांच्या समवेत पालोडी गावामध्ये बालपण बाबांचं गेलं असे बाबांचे जिवलग मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब भोसले यांना विनंती करतो की त्यांनी बाबांबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्यात. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आमचे बालपणाचे मित्र आणि नंतरच्या सहकारातल्या राजकारणातले सहकारी आदरणीय शिवाजीराव राजे यांच्या दशक्रियानिमित्तानं उपस्थित असलेले आपण सर्वजण, मी शिवाजीरावांच्या आई आणि वडील यांचा एक अतिशय लाडका माणूस होतो. बाबांचा स्वभाव आणि मी या गावचा भाचा असल्या कारणानं त्यातले त्यात बाबांना अतिशय आणि आईना आनंद असायचा
आणि महिना 15 दिवस झाले, 1.5 महिना झाला तर बाबांचा माणूस वस्तीवर यायचा. त्यांना कुणीतरी अशा पंक्तीच्या वेळेस एखादा कोणतरी एक घरचा माणूस हवा असायचा आणि मग ते आई आणि बाबा आणि मी हे आमचं एक नातं वेगळं जमलेलं होतं. नंतरच्या काळात शिवाजीरावांचं आणि आमचं राजकारणात आम्ही बरोबर होतो. मी जिल्हा लेवलच्या संस्थेमध्ये राजांनी मी एकत्रित काम केलं. मी एका संस्थेचा चेअरमन होतो, त्यावेळेस ते माझ्याबरोबर सहकारी होते. आणि राजकीय जीवनापलीकडेही जे कौटुंबिक प्रेम या शिवाजीरावांच्या आईनी आणि वडिलांनी मला जे दिलं आणि त्या कुटुंबामुळं संपूर्ण भवानराव असतील, सदाशिवराव असतील, शंकरराव असतील, बळवंतराव असतील, शिवाजीराजा असतील, या सर्वांचं प्रेम मला या ठिकाणी मिळालं. विशेषतः त्यांच्या आईवडिलांचं जे मार्गदर्शन मला लाभलं त्याचा मला अतिशय मी या ठिकाणी कृतज्ञपणे उल्लेख करतो. एक काळ असा होता की त्यांच्या वडिलांना जेवणाच्या पंक्तीला कोणीतरी महिन्यातनं एखादा माणूस हवा असायचा आणि मग त्या काळात बाबांचा जे राजांचे गड्या मालक सेवक असायचे ते वस्तीवर यायचे आणि मला सांगायचे आज बाबांनी आईने तुम्हाला बोलवलं. मी या कुटुंबाचा जे संस्कार त्यांनी मला घडवले, मला आज या स्थितीत आणण्यामध्ये मी तर असं मानतो की बाबांचा आणि आईचा त्यात एक मोठा वाटा आहे. आणि शिवाजीराव आणि मी राजकारणात जरी सुरुवातीच्या काळात आम्ही एकत्रित होतो, अगदी सुरुवात कोणाला माहिती नसेल, ज्यावेळेस शिवाजीरावांना राजकारणात तालुक्याच्या आणलं गेलं त्यावेळेस ते आणि आम्ही एकत्रित होतो. नंतरच्या काळात जिल्हा लेवलच्या वेगवेगळ्या संस्थेमध्येही आम्ही एकत्रित काम केलं. आणि अशा या शिवाजीरावांच्या जो सहवास आला त्यांच्या सहवासामुळं मलाही थोडी या ठिकाणी जी राजकारणातली जी थोडी जे हे पैलू आहेत ते बघण्याचे त्या रूपानं संधी मिळाली. आणि मी विशेषतः या ठिकाणी एक कृतज्ञपूर्वक सांगेल की मी या कुटुंबाचा एक घरच्या सदस्यासारखं त्यांच्या आईवडिलांनी मला वागवलं आणि त्यामुळं ते शिवाजीरावांच्या जाण्याने तसं थोरात कुटुंबावर आणि या गावावर शोककळा जी 10-12 दिवस आहे तशीच माझ्या स्वतःच्या जीवनामध्येही ते आहे. एवढंच बोलून मी फारसं काही बोलू शकत नाही. माझ्या या सहकार्याला मी या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अर्थात बाबा ओहोळ साहेब यांना विनंती करतो त्यांनी आदरांजली व्यक्त करावी. नमस्कार. आपणा सर्वांचे स्नेही गेली 74-75 वर्ष पानोडी आणि सर्व तालुक्याच्या समाज मनावर गारूड करून ज्यांनी ज्या घरंदाजपणानं संपूर्ण आयुष्य जगले ते आदरणीय बाबा आज आपल्यात नाहीत. दशक्रवेदीनिमित्त आपण जमलेलो आहोत. खरं तर त्यांच्या किती आठवणी जीवनाच्या प्रत्येक टापूला एक सर्वांगीण सुंदर व्यक्तिमत्व कसं जगता येतं हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यातून आपण पाहतो. बाबा दिसायला तर सुंदर होतेच, परंतु ज्या सुंदरतेनं समाजासाठी त्यांनी काम केलं, ज्या सुंदरतेनं ते समाजाशी एकरूप झाले, ज्या घरंदाजपणानं त्यांना ते संस्कार मिळाले, ते पाहिल्यानंतर बाबा आज आपल्यात नसले तरीही आठवणींच्या रूपानं आणि आपण कोण आहोत याहीपेक्षा आपण समाजाशी कसं वागावं
आपल्या सहकाऱ्यांशी कसं वागावं, हा जो आदर्श त्यांनी दिला तो अद्भुत होता. खरं तर व्यक्तिशः माझ्या बाबतीत मी सांगल की आमचे वडील आणि बाबा हे वर्गमित्र एकाच बेंचवर बसलेले. माझे वडील जाऊन आज 32 वर्ष झालीत. ज्या ज्या वेळेस बाबांशी गप्पा मारायचा योग येईल त्या त्यावेळेस आपल्या मित्राची आठवण ते काढायचे आणि कुठला ना कुठला किस्सा ते ऐकवायचे. शिकायला एकत्र होते. हे करत असताना आपल्या मित्राचा मुलगा एक समाज कार्यामध्ये एका चांगल्या विचाराने पुढे चाललाय त्याचा अभिमान सुद्धा ते बाळगत होते. मुद्दामून सांगतो, ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या पदांवर माझ्या नियुक्त्या झाल्या त्या त्यावेळेस सर्वाधिक आनंद झालेली व्यक्ती ही बाबांच्या रूपाने मी पाहिलेली आहे. आणि म्हणून जो घरंदाजपणा या कुटुंबाला लिगसी जी मागची आहे, थोरात कुटुंबियांचा इतिहास मोठा आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, तो मी काही इथं उद्बोध करत नाही. त्या इतिहासाला किंवा त्या वारशाला सर्वार्थानं जगलेलं व्यक्तिमत्व म्हणजे बाबा होते. आणि बाबा म्हणून सर्वांचे होते. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं, संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं, राज्याला आदर्श होता अशा अमृत उद्योग समूहातील सर्व संबंधित, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं बाबांच्या जीवनाप्रती आदरभाव व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. यानंतर माननीय रणजितसिंह देशमुख साहेब, चेअरमन महानंदा दूध संघ महाराष्ट्र राज्य. स्वर्गीय शिवाजीराव दादांच्या दशक्रिया विधीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. दादा 10 दिवसापूर्वी आपल्या सर्वांना सोडून त्या ठिकाणी गेले. खरं तर दादांचं जीवन अतिशय संघर्षमयी असं जीवन त्यांचं राहिलं आणि मृत्यूशी देखील त्यांनी तेवढाच संघर्ष शेवटपर्यंत त्यांनी केला. शेवटचे 6 महिने जवळजवळ ते हॉस्पिटलमध्ये, नाशिक असेल, मुंबई असेल, घोटी असेल, इथं ॲडमिट ते राहिले. आणि मुंबईसारख्या हॉस्पिटलमधून त्यांना आता त्यांचं काही म्हणजे खरं नाही म्हणून त्यांना घेऊन जा म्हणून डॉक्टरांनी सांगितलं. पण त्यानंतर देखील ते घोटीला आले. घोटीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तब्येत सुधारायला लागली आणि घरी आल्यावर तर ते आणखी त्यांची तब्येत खूप चांगली सुधारली, कारण की लोक परिसरातले यायला लागले, सर्व भेटायला लागले आणि खूप चांगली सुधारणा त्यांच्या तब्येतीमध्ये झाली. आम्ही देखील भेटलो होतो, तर इतक्या गप्पा त्यांनी त्यावेळेस मारल्या आणि असं वाटलं की दादा आता या सर्वातून बाहेर आलेत आणि परत आता आपल्या कामाला ते लागतील असं वाटलं होतं. पण पुन्हा काही दिवसांनी विक्रमशी फोन झाला. विक्रमनी सांगितलं तब्येत परत खालावायला सुरुवात झाली आणि अन्न पाणी घेणं कमी झालं आहे. पण तरी असं वाटलं होतं की दादा आता परत ह्यातून बाहेर येतील आणि आपल्यामध्ये येतील. पण दुर्दैवाने दादा खरं तर त्यामध्ये आपल्याला सोडून त्या ठिकाणी गेले. दादाचं जीवन एक आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी असं जीवन दादांचं राहिलेलं आहे. तालुक्याच्या जडणघडणीमध्ये, तालुक्यातली सहकार क्षेत्रातल्या जडणघडणीमध्ये दादांचं खरं तर खूप मोठं योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे. स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात दादा, त्यांच्याबरोबर दादांना अतिशय चांगली साथ त्यांनी त्या ठिकाणी दिली. नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या पाठीशी दादा अतिशय खंबीरपणे त्या ठिकाणी उभे राहिले. आमचे देखील नातेगोतेचे संबंध खूप जवळचे आमचे त्यांच्या घराशी संबंध होते. पण त्या संबंधांपेक्षाही सहकार क्षेत्रामधलं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडं कायम बघितलं. जी पण जबाबदारी येईल ती अतिशय निष्ठेने, अतिशय प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडायची. आपल्या नेतृत्वाच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभं राहायचं हे दादांनी खरं तर आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शिकवलं. जी काही जबाबदारी आली, मग कारखान्याचे संचालकपद त्यांच्याकडे आलं, जिल्हा परिषदचे सदस्य ते अनेक वर्ष राहिले, शेतकी संघाचे तर गेल्या 23 वर्षापासून चेअरमन म्हणून ते होते आणि शेवटच्या दिवसापर्यंत ते चेअरमन राहिले आणि सगळी जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी पार पाडली. म्हणून सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी त्यांचं जीवन, त्यांचं कार्य एक प्रेरणा
त्या ठिकाणी देणारं भविष्य काळात देखील राहणार आहे. आता त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या पाठीमागे जे चिरंजीव विनायकराव त्या ठिकाणी आहेत, इंद्रजित आहेत, विक्रम त्या ठिकाणी आहे. विक्रमची आता कालच त्या ठिकाणी बिनविरोध म्हणून दूध संघाच्या संचालकपदी निवड झालेली आहे आणि त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जे दुःख झालेलं आहे त्यांच्या दुःखामध्ये मी माझं कुटुंब यामध्ये सहभागी आहे. मी संगमनेर दूध संघाच्या वतीने, आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. या ठिकाणी बरेच जणांनी बाबांचं लीलावतीवरून ज्यावेळेला घोटीला SMBTला आले त्यावेळची परिस्थितीचं वर्णन केलं. पण मला तर असं म्हणावंसं वाटतं की कदाचित बाबांनी ज्या परिसरामध्ये, ज्या गावामध्ये अगदी स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम केलं, ते गाव एकदा त्यांना पाहायचं होतं आणि म्हणून आत्मविश्वासाच्या जोरावर मध्यंतराचा काळ त्यांचा बरा वाटला. परंतु गाव पाहून झाल्यानंतर मात्र बाबांनी आपला निरोप घेतला. खऱ्या अर्थानं बाबा तुम्ही आदर्श होतच आमच्यासाठी. यानंतर यशोधनचे प्रमुख, आपले सर्वांचे मार्गदर्शक, संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय इंद्रजित भाऊ थोरात यांना विनंती करतो. दुःखित अंतकरणाने आज आपण सर्वजण कैलासवासी शिवाजीराव थोरात यांना अखेरची तिलांजली वाहण्यासाठी आपण जमलेलो आहोत. दादांचा सर्व कार्यकाळ हा सर्वांनी आपल्या समोर सांगितला. त्यांनी कायम जे सहकारी संस्था आहे, जी आपण आपली संगमनेर शेतकी संघ ही मातृसंस्था समजतो आणि विविध सहकारी संस्थांवरती काम करत असताना त्या सहकारी संस्थांची विकास कसा होईल, त्याच्यामध्ये प्रगती कशी केली जाईल, हा कायम त्यांचा विचार, कायम त्यांचा अभ्यास हा राहिला. ज्या ज्या वेळेला शेतकी संघासाठी नवीन काय करता येऊ शकतं, नवीन कोणते उद्योग चालू करता येऊ शकतात आणि त्यासाठी विविध ठिकाणी, विविध मोठमोठ्या कार्यालयांमध्ये किंवा विविध संस्थांमध्ये कायम जावं लागायचं. असंच एकदा हैदराबादला ते गेले असताना तिथं एक अभ्यास मंडळ म्हणून ते गेलेले होते आणि संगमनेर शेतकी संघामध्ये नवीन उपक्रम कोणते कोणते चालू करता येतील ह्या त्या अभ्यास दौऱ्याचा विषय होता. तिथं अत्यंत हुशार तज्ज्ञ असे लोक त्यावेळेला मार्गदर्शन करत होते आणि त्यावेळेला दादांनी त्यांच्याबरोबर खूप चांगल्या पद्धतीने माहिती ही त्यामध्ये इंग्रजी भाषेमध्ये वर त्यांचं खूप चांगलं प्रभुत्व होतं, हिंदी भाषेवरती प्रभुत्व होतं आणि खूप चांगली माहिती त्यांनी त्यांच्याकडनं घेतली. अशा पद्धतीने कायम आपली जी संस्था आहे, संघ जो आहे, त्या संघाची प्रगती कशी होईल, नवीन नवीन उपक्रम कसे चालू करता येतील, यासाठी त्यांचा कायम अभ्यास राहिला. आज ज्या वेळेला आपण एक ठिकाणी बघतो की विविध संघ, शेतकी संघ हे बंद पडत येत असताना आपला संगमनेर शेतकी संघ हा दरवर्षी चांगल्या पद्धतीने नफा हा वाढवत चाललेला दिसतोय. यामागं त्या संघाबद्दल असलेला लोकांचा विश्वास हा कसा वाढत जाईल. आपण बघतो की जशा पद्धतीनं संघाचा पेट्रोल पंप असला तर 20-25 किलोमीटरवरनं पण माणूस इतक्या दूर जातो आणि त्या संघाच्या पंपावरतीच जाऊन पेट्रोल भरतो. हा एक विश्वास जो आहे, तो विश्वास मिळवण्यासाठी खूप अपार कष्ट संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व संचालक मंडळांनी आणि मुख्य म्हणजे शिवाजीरावांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीनं ते कायम त्यांनी त्या संघाचा विकास कसा होईल आणि नावरूपास कसा येईल यासाठी कायम त्यांनी कष्ट घेतले.
दुसरा पंप आपण संगमनेर खुर्दमध्ये चालू केला. त्या पंपाच्या वेळेला पण माझं आणि त्यांचं कायम त्यावेळेला चर्चा होत राहायची. त्या पंपाबरोबर तिथं अजून काय काय चालू करायला पाहिजे, काय काय झालं पाहिजे, हे केलं तर संघाचा असा असा फायदा होईल. परत तिसरा पण पंप चालू करायचा आहे, तिथं पण अशा पद्धतीनं विविध काउंटर, विविध मालाच्या विक्रीचे जर का ठिकाणं जर का तिथं आपण चालू केलं तर संघाचा खूप फायदा होईल. असं कायम चर्चा ही त्यांची असायची. सहकारी संस्था चालवत असताना कशा पद्धतीनं सहकारी संस्था चालवली गेली पाहिजे. काही सहकारी संस्था खूप मोठ्या असतात, काही सहकारी संस्था फार लहान असतात. दोन्हीची चालवायची पद्धत ही पण वेगवेगळी असते. तर अशा ह्या सहकारी संस्था कशा पद्धतीने चालल्या गेल्या पाहिजे, ज्याच्यातून सहकाराचा विकास होईल, संस्था मोठी होईल, सभासदांना फायदा होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल, गोरगरीब जनतेला फायदा होईल, हे कायम ते सांगत असायचं. म्हणजे सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने कशा चालवल्या गेल्या पाहिजे याचं एक चालतं बोलतं विद्यापीठ जरी आपण म्हटलं तर अत्यंत बरोबर हे राहील की एक असं एक चांगल्या पद्धतीनं त्या सर्व संस्था ह्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती त्या सर्व संस्थांची प्रगती ही झाली. त्यांच्या जाण्यानं खरं म्हणजे आपल्या सर्वांवरती आणि सहकारावरती एक दुःखाचा डोंगरच कोसळला आहे असं मी म्हणाल. त्यांच्या जाण्याने त्यांचे चिरंजीव विक्रम असतील, विनायक असतील, ॲडव्होकेट इंद्रजित जे औरंगाबादलाच असतात आणि हायकोर्टात ते प्रॅक्टिस करतात, तर त्यांच्यावरही मोठा दुःखाचा डोंगर हा नक्कीच कोसळलेला आहे. शेवटचं साधारणतः वर्षभराचा काळ जरी आपण बघितला तर त्यावेळेला त्यांची तब्येत ही कधी जास्त त्रास व्हायचा, कधी त्यातून बरे व्हायचे. हा संघर्ष हा त्यांनी त्यांच्या तब्येतीबरोबर हा कायम राहिला. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला त्रास होत होता त्यावेळेला संगमनेरलाच डॉक्टर सावंतांच्या इथं त्यांना ॲडमिट केलं गेलं आणि ॲडमिट केल्यानंतर विविध तपासण्या केल्यानंतर त्या तपासण्यामध्ये काही लवकर लक्षातच येत नव्हतं की काय आजार होत आहे, काय नाही आहे. विविध रिपोर्ट्स घेऊन नाशिकला पण गेलो, तिथं पण दाखवलं. एक ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर थोडं काही काळ बरं वाटायचं, परत त्यांची पहिल्यासारखीच परिस्थिती व्हायची, तब्येत पहिल्यासारखीच खराब व्हायची. आणि असं होत असताना मग नंतर ज्यावेळेस सगळं बघितलं, नाशिकला घेऊन गेलो, नाशिक नंतर मग लीलावतीला ज्यावेळेस नेलं आणि पूर्ण त्याचं चेकअप ज्यावेळेला तिथं झालं तर त्यावेळेला एक लक्षात आलं. त्या पद्धतीने मग उपचारही चांगल्या पद्धतीने चालू झाले. हे उपचार होत असताना बऱ्याचदा त्या उपचाराला त्यांची चांगल्या पद्धतीने साथही मिळायची आणि असं करत करत बरेच उपचार झाले आणि नंतर मग त्यांना शेवटी SMBTचं घोटीचं जे रुग्णालय आहे तिथं आणण्यात आलं. तिथं तब्येत त्यांची चांगली झाली आणि मग नंतर मग त्यांची इच्छा होती की आता गावाकडे येऊ, घरी येऊ. आणि मग घरी आणल्यानंतर मग परत आता पहिलेच्यांनी सगळ्यांनी सांगितलं की पुढं तब्येतीचं परत चांगली होती, नंतर तब्येत थोडी ढासळत गेली आणि 10 दिवसापूर्वी ते आपल्यातून निघून गेले. त्यांनी जे आदर्श आपल्याला घालून दिलेले आहेत, गोरगरिबांचा विकास असेल, परिसराचा विकास असेल, सहकारी संस्था कशा चालवायचं आणि ह्या सहकारी संस्थेतून संस्था आणि संस्थेच्या सर्व सभासदांचा चांगला त्यांचा संसार कसा होईल, हा त्यांचा जो त्यांनी दिलेला आपल्याला सर्वांना जो उपदेश आहे, हा उपदेश इथून पुढं आपण सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारणं हीच त्यांना एक भावपूर्ण आदरांजली ठरेल. त्यांच्या जाण्यानं आपल्या सर्वांना अत्यंत दुःख झालेलं आहे आणि त्यांना मी नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती. यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी
स्वर्गीय शिवाजीराव थोरात अर्थात बाबा यांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करायची आहे. शिवाजीराव थोरात आणि ज्यांना सर्व प्रेमाने बाबा म्हणायचे, आपल्या संगमनेर तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते, त्यांचं खऱ्या अर्थाने अकालीच म्हणूया निधन झालं आणि एक मोठा धक्का आपल्या सर्व थोरात परिवाराला तर बसलेलाच आहे, परंतु सर्व संगमनेर तालुक्याला त्यांच्या जाण्याने खूप दुःख झालेलं आहे. कारण आदरणीय शिवाजीराव थोरात हे एक फार आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. सरदार थोरातांची त्यांना राजकीय सामाजिक असा वारसा लाभलेला होता आणि तो त्यांनी तितक्याच समर्थपणाने, सरदार साहेबांचं खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये होतं, संपूर्ण जिल्ह्यात होतं आणि ती परंपरा, तो वारसा शिवाजीराव थोरात यांनी पुढे नेला. खरं म्हणजे आजच्या सर्व राजकारणात काम करणाऱ्या तरुणांना विशेषतः की राजकारणातलं कसं काम करावं हे एक मॉडेल म्हणून त्यांच्याकडे आपण पाहू शकतो. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी या दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये एक सहकाराची चळवळ निर्माण केली आणि ते करत असताना एक राजकारणही केलं, परंतु तो राजकारणाचं स्वरूप वेगळं होतं. ते आजचं आपण बघतो की सर्वत्र राजकारणामध्ये जे प्रदूषण शिरलेलं आहे, तत्व मूल्य यांच्यावर आधारित राजकारण करायचं, लोकांसाठी काम करायचं आणि मग तत्वनिष्ठ राजकारण करायचं, अशी भूमिका स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांची होती. आणि त्यांचे सहकारी म्हणून आदरणीय शिवाजीराव थोरात यांनी शेतकरी संघामध्ये जवळजवळ 30 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी नेतृत्व दिलं. पण इतका काटेकोर, इतकी बचत, इतका प्रामाणिकपणा, इतकं पारदर्शीपणा की ते खरोखर म्हणजे एक अतिशय आगळं वेगळं असं हे त्यांचं नेतृत्व होतं. स्वभावाने खूप नम्र, सर्व गोरगरिबांची काळजी घेणार, सर्व समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेणार, कुठलाही अहंभाव नाही, कुठलाही अहंभाव नाही. आपण कुठल्या तरी मोठ्या घराण्यातले आहोत हा अहंभावाचा लवलेशही त्यांच्याजवळ नव्हता आणि खूप सिन्सिअर देखील होते. असं एक खूप आपल्या जवळचं व्यक्तिमत्व नामदार बाळासाहेब थोरातांचे सहकारी होते, मार्गदर्शक होते आणि सदैव त्यांनी राजकारणामध्ये भरभक्कम असं एक समर्थन नामदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाला दिलं. साहेबही अंत्यविधीच्या दिवशी आपण सर्वजण होतोच. साहेबांनाही खूप वाईट वाटलं. आत्ताच इंद्रजित भाऊ थोरात यांनी सांगितलं संपूर्ण त्यांच्या आजाराचं. तो आजारच एवढा वेगळा होता की त्यांच्या हृदयाच्या झडपेमध्ये इन्फेक्शन झालेलं होतं. हे फार विरळ असतं, खूप क्वचित होणारा आजार असता. दुर्दैवाने तो शिवाजीराव थोरात यांना झाला. शेतकरी संघ असेल, सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करायचो. काम करण्याची तीच त्यांची ती पद्धत होती. असं एक आपल्या सर्वांचं आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय शिवाजीराव थोरात यांना दसऱ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. मीही आपल्या सर्वांच्या वतीने नामदार बाळासाहेब थोरात, आपल्या सर्व तालुक्याच्या वतीने त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी आदरांजली श्रद्धांजलीचा कार्यक्रम जरी आटोपलेला असेल तरी तालुक्यातून आलेले वेगवेगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तत्पूर्वी किशोरजी काडला, विष्णुपंत रहाटळ, दत्तात्रय तो सोनी मद द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची लतो ते लाभो प्राणीजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी, अनवर्त प्रभू मंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन, मातंड दे पापहीन ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे, विशेष लोकिये दृष्टादुष्ट विजय होवाय, एक म्हणे श्री विश्वेश्वराव
होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती